विरार पूर्वेच्या मेढे वडघर हा जो रस्ता जो आहे हा या ठिकाणी पूर्णपणे खचलेला आहे आणि त्यामुळं एक क्रिएटा कार आणि एक हायवा ट्रक जी आहे ही त्यामध्ये फसलेली आहे। मी आता त्या घटनास्थळावरती आहे। आपण जर बघितला तर या ठिकाणी कशा पद्धतीने हा रस्ता जो आहे हा खचला असल्याचं आपल्याला कळतंय। हा जो या ठिकाणी जुना ब्रिज होता, जो पुरातन ब्रिज होता आणि त्या ब्रिजवरून हा रस्ता गेलेला होता, त्यामुळं या ठिकाणी हा पूर्ण रस्ता खचलाय आणि हायवाची जर अवस्था बघितली आपल्याला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हायवा ही जशाच तशी खाली बसलेली आहे। ही क्रिएटा कार जी आहे, नवी कार आहे, ही सुद्धा यामध्ये फसलेली होती। आता हायड्राच्या साह्यानं ही एक गाडी जी आहे ही काढणं सध्या सुरू आहे। हा रस्त्यामुळं बाजूचे जवळपास 5 ते 6 हजार जी वस्ती आहे या ठिकाणी, अनेक जवळपास 3 ते 4 गावं आहेत आणि त्याला काही पाडे जे आहेत हे संलग्न आहेत। या रस्त्यामुळं त्या सर्वांचा संपर्क जो आहे हा आता तुटलेला आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत। किती वाजता ही घटना झालेली आहे? साधारणतः 4:30 वाजताच्या आसपास ही घटना घडली। ओके। तर म्हणजे हायवा ट्रक हे जे प्रमाणापेक्षा जास्त अवजड मटेरियल, खडी किंवा दगड वगैरे घेऊन जातात, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात। आणि या संदर्भात महसूल प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावर वारंवार पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। ओके। आता याच्यामध्ये कोणाचं नुकसान झालेलं आहे का? कोणी जीवितहानी वगैरे आहे का? फक्त गाड्या फसल्या आहेत? क्रेटा गाडीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना छातीला, त्याच्यानंतर त्यांच्या मानेला मार लागला। ओके। हायवा ट्रकला काहीच नाही झालं। आपण जर बघितला तर हा जो रस्ता आहे हा जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हा रस्ता येतो आणि रस्त्याची अवस्था जर बघितली तर कशा पद्धतीने आहे आपण बघू शकता। कारण हा ब्रिज पूर्णपणे या ठिकाणी खचलेला आहे। आजूबाजूला पूर्णपणे दलदलीचा भाग आहे, शेती आहे आणि या शेतीमधून हा जो पूर्ण रस्ता जो आहे हा या ठिकाणी बंद झालेला आहे। त्यामुळं इकडल्या नागरिकांना आता हा एकमेव रस्ता होता। जवळपास 5 ते 6 हजार लोकवस्ती जी आहे यांचा आता या ब्रिजमुळे संपर्क तुटलेला आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये, मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी हायवा ट्रक फसलेली आहे हे आपल्याला चित्र आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा जलमय झालेला होता आणि त्याचमुळे ही पूर्ण जमीन जी आहे ही भुसभुशीत झाली असल्यामुळे या ठिकाणी हा ब्रिज कोसळलेला आहे। आता तातडीनं प्रशासनानं याकडे लक्ष देऊन हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी मात्र आता या नागरिकांकडून होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार मेढा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।